इयत्ता 10वी बॅच 2005-2006 सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र येऊन आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी गुरुशिष्य पुनर्भेट सोहळा या ठिकाणी संपन्न झाला। अनेक शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना किंवा भावना व्यक्त करताना त्यांनी खूप छान मनोगत व्यक्त केलं। तर तुम्हाला काय वाटतं ह्या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि हा कार्यक्रम कशा पद्धतीने किंवा हा कार्यक्रम करण्याचं कसं मनामध्ये आलं? प्रथमतः हा कार्यक्रम करण्यामागचा जो काही आमचा हेतू होता तो म्हणजे आमचे आदरणीय गुरुवर्य यांच्याबरोबर गेले 20 वर्षानंतर हा कार्यक्रम आम्ही घेण्याचं ठरवलं होतं आणि हा कार्यक्रम स्पेशली आमच्या गुरुजनांसाठी ठेवला होता। आणि गुरुजनांकडून हा कार्यक्रमासंदर्भात जो काही कार्यक्रम झाला त्याचा जो काही गुरुवार्यांनी याचा जो काही आम्हाला सकारात्मक रिस्पॉन्स दिला या कार्यक्रमाबद्दल, त्याबद्दल हीच आमच्या या कार्यक्रमाची यशस्वी पावती आहे असं मी म्हणेन। कारण मुळात हा कार्यक्रम ज्या गुरुतुल्यांसाठी घेतला गेला होता त्यांच्याकडून जर ह्या कार्यक्रमाबद्दल आम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असेल तर ह्याच्यासारखा दुसरा ह्या कार्यक्रमाचा यश नाही। हा सुवर्णक्षण आठवणीची गुरुशिष्य पुनर्भेट सोहळा 2026 हा कार्यक्रम घेण्यामागचा मुळात हेतूच हा होता की गेल्या 20 वर्षानंतर 2005-06ची आमची 10वीची बॅच आमचे नामदार मनोहर गजानन जोशी विद्यामंदिर नांदवी या शाळेमध्ये आम्ही 2000 पासून या शाळेमध्ये आम्ही शिकत आहोत। 2005 ते 2005-06ची बॅच आमची आहे। ह्या बॅचनी जवळजवळ आता 2026 आलं, 20 वर्ष झाली। 20 वर्षानंतरही एवढ्या प्रदीर्घ कालाच्या नंतर आम्ही हा जो सोहळा एकत्र भेटण्याचा पुनर्भेट सोहळा आम्ही जो का हा घेण्याचा ठरवलं, हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता। याच्यामध्ये बरेचसे परिश्रम आम्हाला घ्यावे लागले। मुळात आम्ही सुरुवात इकडून केली, समजा विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट करून जे काय 20 वर्षाच्या अगोदरपासून जे काय विभागलेले होते ते विद्यार्थी आम्हाला एकत्र फोन करून एकत्र त्यांच्याबरोबर पहिले बोलावं लागलं, त्यांना एकत्र आणावं लागलं या कॉन्टॅक्ट मोबाईलच्या या दूरध्वनीच्या माध्यमातून। त्याच्यानंतर आमची भेटीगाठी झाल्या आणि भेटीगाठी झाल्याच्या नंतर गेले 2 वर्षापासून आमचा हा प्रयास चालू होता। आणि आज ज्या सरांच्या प्रतिक्रिया ह्या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाला मिळाल्या त्या म्हणजे ह्या आमच्या कार्यक्रमाची पोचपावतीच आहे असं मी म्हणेन। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे। खरं तर आम्ही या शाळेच्या कार्यक्रमासाठी खूप दिवस तयारी करत होतो आणि आज फायनली हा कार्यक्रम संपन्न होत आहे। त्याच्यामुळे खूप आनंदी आहोत आम्ही सगळे, माजी शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी तसंच संस्थेचे जे कोणी पदाधिकारी होते त्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं आणि कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला। त्याच्याबरोबर माजी शिक्षकांचेही खूप छान रिप्लाय आले आम्हाला कार्यक्रमाबद्दल। त्यामुळे मला कार्यक्रम करण्याचं रूप आला होता खरं तर, आणि कार्यक्रम फार सुंदर झाला। त्याच्यामुळं या काही भावना व्यक्त होता येत नाहीत, तर बस एवढंच म्हणता येईल मला कार्यक्रमाबद्दल।